नमस्कार मैत्रिणींनो, आज कार्यक्रमामध्ये आपण एकविरा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या संचालिका ज्या आहेत सुचिता श्रीकांत बनसोड, तर त्यांना बोलवलेले आहे. नमस्कार ताई. नमस्कार. कार्यक्रमामध्ये मी आपल्या कार्यक्रमाचे सादरकर्ते जे आहेत विनोद गवळी यांच्यासह आपल्या सर्वांचं श्रोतेहो स्वागत करते आहे. मैत्रिणींनो, बघा, आपल्या घरात कधी कधी असं होतं की वयोवृद्ध लोक असतात आणि बरेचदा वयानुसार त्यांना ऐकायला कमी येतं आणि आपल्याला मग अशा वेळेला थोडी चिडचिड होते जेव्हा त्यांना ऐकायला येत नाही. थोडं कल्पना करून पहा की अशी काही बालकं आहेत की ज्या बालकांना मुळातच ऐकायला येत नाही आणि अशा बालकांसोबत गेली 17-18 वर्ष सुचिता मॅडम ज्या आहेत त्या सातत्याने काम करत आहेत. त्यांच्या समस्यांवरती उपाय शोधण्याचा आणि त्यांना उपाय शोधून देण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आज आपण कर्णबधीर दिन जो असतो, जागतिक कर्णबधीर दिन, तर त्यानिमित्तानेच सुचिता मॅडमसोबत संवाद साधणार आहोत. मॅडम, आपण काय सांगू? सर्वात सुरुवातीला आपण हे जे काम आहे तर ते कसं सुरू केलं? या क्षेत्राकडे तुम्ही कशा वळल्या? कारण उच्च शिक्षित आहात तुम्ही करिअर वगैरे आपलं स्वतःचं असं काहीही न घडवता कर्णबधिरांसाठी काम करायचं असं का ठरवलं? ॲक्च्युअली माझं MSc DMLT झालेलं होतं. मी आरोग्य क्षेत्रात काम करू इच्छित होते, परंतु लग्नानंतर काही महिन्यातच माझ्याकडे जे बाळ आलं जन्माला, त्या बाळाला कर्णबधिरत्व आहे हे जेव्हा जाणवलं आणि त्यावेळेला मात्र असं वाटलं की आता ह्याचं भविष्य खूप अंधारात असेल आणि आपल्याकडे उच्च शिक्षण आहे, तर त्या उच्च शिक्षणाचा फायदा याच्या आपण रिहॅबिलिटेशनसाठी म्हणजे लहान वयातच आपण त्याचं पुनर्वसन करून त्याला जर सामान्य मुलाप्रमाणे जगण्याची संधी आपल्याला मिळवून देता आली तर हे सुद्धा माझ्या जन्माचं सार्थकच असेल. आणि त्या दृष्टीने मी प्रयत्नाला लागले. त्याकरिता मग त्याच्यासाठी जाऊन मी मुंबईला जाऊन तिथे स्पेशल BEd हे ट्रेनिंग घेतलं आणि त्याला शिकवताना खूप अडचणी यायच्या. त्या अडचणींवर मात करत त्याला जेव्हा घडवायला लागले तर सोबतच काही जेव्हा अकोल्यात परत आले त्याचं सगळं रिहॅबिलिटेशन करून, तर अकोल्यामध्ये ही परिस्थिती नव्हती की इथे मुलं ऐकून बोलायला लागतील. कर्णबधिर मुलं म्हणजे मूकबधिर मुलं हा शिक्का त्यांच्यावर ठेवल्या वर्षापूर्वी होता. हो. आणि इथे कर्णबधिर मूल बोलू शकतं ही संकल्पना इथे नव्हतीच. कोणाच्याच मनात ती कल्पना येत नव्हती. आणि त्यामुळे काय झालं होतं की प्रत्येक मूल मूकबधिर असतं हा लोकांच्या मनात एक ग्रह निर्माण झाला होता. पण ज्यावेळेला मी त्याला इथे घेऊन आले आणि इथे त्याला सामान्य शाळेत घातलं आणि त्याच्याकडे पाहून माझ्याकडे जशी मुलं यायला लागली तर हळूहळू संख्या वाढत लागली आणि त्या जशी संख्या वाढत गेली तशी गरज निर्माण होत गेली आणि त्यातूनच एकविरा मल्टीपर्पज फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. आणि त्या एकविरा मल्टीपर्पज फाउंडेशन अंतर्गत 2008 पासून आपण ते जवळपास आता 18 वर्ष झाली आहेत. त्या अंतर्गत आपण बालविकास केंद्र आणि बालविकास विशेष शाळा असे 2 प्रकल्प चालवतो. तर बालविकास विशेष शाळेमध्ये मुलांचं पूर्वशालेय शिक्षण, श्रवण वाचा भाषा प्रशिक्षण आणि सोबतच शालेय शिक्षण पण आपण त्यांना सपोर्ट करतो आणि सामान्य प्रवाहात त्यांना समावेशित करतो. आणि 100% आमच्याकडून सामान्य प्रवाहात मुलं समावेशित होतात. मैत्रिणींनो, लक्षात घ्या की अगदी आपलं मूल, आपण जेव्हा बाहेर काम करायला जातो ते थोडं सोपं असतं, पण जेव्हा तुम्हाला कळतं की माझं मूल आहे त्याला ऐकायला येत नाही, तेव्हा सुचिताताई कुठेही डगमगल्या नाहीत. त्यांनी खंबीरपणे ती जी परिस्थिती समोर आली होती ती स्वीकारली आणि त्याच्यावरती आपण कसल्या पद्धतीने मात करू शकतो तो मार्ग शोधून काढला आणि तो होता म्हणजे मुंबईला जाऊन ट्रेनिंग घेणं. आणि त्याही नंतर त्या तिथे थांबल्या नाहीत. आपण बघितलं की त्यांनी बाकीचे पण जे त्यांच्याकडे असे बालकं आलेत किंवा त्यांच्यासाठी त्यांनी तो मार्ग उघडा करून दिला की तुम्ही इथे येऊन पोहोचू शकता, तुम्हाला इथं मदत मिळणार आहे. ही कल्पना जेव्हा डोक्यात आली, काम करणं सोपं नव्हतं की माझ्यासोबतच आणखीन काही बालकं असतील, आणखीन काही माता आहेत की ज्यांना ही समस्या आहे, तर आपण त्यांना मदत करावी. तर त्याची सुरुवात कशी केली तुम्ही? या बालकांपर्यंत जाऊन कशा पोहोचलात? माझ्या मुलाला जेव्हा मी सामान्य शाळेत घातलं त्यावेळेला त्याच्याकडे पाहून काही पालकांना आश्चर्य वाटायला लागलं की याच्या कानाला मशीन आहे तरी पण हा छान बोलतो आहे वगैरे म्हणून. सुरुवातीला तर कोणी त्याला रोबोट समजायचं, कोणी त्याला काहीतरी वेगळं असं समजायचं. मुलं म्हणायची की ये इन्सान का बच्चा आहे की ये रोबोट का बच्चा आहे वगैरे असं. पण त्यावेळेला कारण त्या काळात 27 वर्षाआधी किंवा 25 वर्षाआधी असं हे नव्हतं, अवेअरनेस नव्हता की हे कॉक्लिअर इम्प्लांट असतं आणि ऐकायला येतं वगैरे. ती ऑपरेशन होऊन हे मुलं ऐकू शकतात आणि त्यानंतर यांना हे ट्रेनिंग द्यावं लागतं. ते हे काही माहीत नव्हतं लोकांना.
पण मग जसं त्याच्याकडे बघून माझ्याकडे 1-2 पालक आले सुरुवातीला आणि ते पालक म्हणाले की आमची अशी अशी समस्या आहे, तर तुम्ही आम्हाला काही मदत कराल का? तर मग ज्यावेळेला माझा मुलगा शाळेत जायचा त्यावेळेला माझ्याकडे फ्री टाईम असायचा, तर त्यावेळेला मग मी त्यांना बोलवायचे आणि तुम्ही या, माझ्याकडून मार्गदर्शन घ्या आणि तुमच्या मुलांना पण तुम्ही असंच घडवा. तर त्यासाठी मी त्यांना मार्गदर्शन करायला लागले. घरातच बोलवायचे मी 1 तास 2 तास कधी कधी असं बसून त्यांना सहज जे मार्गदर्शन आपण करणार आहोत, माझ्याकडनं होत आहे, मला माहिती आहे ही गोष्ट, एक रेसिपी आपण दुसऱ्याला सांगतो, तुम्हाला हे जे ज्ञान मिळालं होतं ते तुम्ही इतरांसोबत वाटायला सुरुवात केली आणि त्यामधनं मग आज भरपूर बालकांचा विकास तुम्ही करता आहात, आपण पाहतो आहोत. पण तरीही या बाळांसाठी काम करणं असं अगदी सोपं नाही आहे. यांच्या मातांना पण समजावून सांगणं सहज नाही आहे. जितक्या सहज पद्धतीने तुम्ही स्वीकारलं, ते आव्हान स्वीकारलं आणि त्याच्यावरती मात केली, तर इतकं सोपं नाही आहे. तर मग हे ट्रेनिंग असेल तर त्या बाळांना देणं किंवा मातांना देणं, तर हा जो अनुभव आहे तो सांगा थोडं. आता व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात हे आपण म्हणतोच, ते बरोबरच आहे की प्रत्येक माता ही वेगळी असेल, प्रत्येक मूल सुद्धा वेगळं असतं, की प्रत्येक म्हणजे मुलाला आपण एकाच बॉक्समध्ये फिट नाही करू शकत. तर तसंच त्या मातांना पण आपण एकाच बॉक्समध्ये हे नाही करू शकत. काही अडाणी अशिक्षित असतात, तर काही खूप हायली एज्युकेटेड असतात. तर त्यांना सांभाळून घेणं आणि त्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणणं ही एक कसरत असते. पण त्यांना आपण गायडन्स आणि काउन्सिलिंग करून, काही स्पिरिच्युअल वेजनी किंवा काही स्पिरिच्युअल टॉक वगैरे देऊन त्यांना की नाही हे असं नसतं, आज आपली गरज आहे, उद्या दुसऱ्यांची गरज असेल वगैरे वेगवेगळ्या प्रकारे त्यांना समजावून आणि स्वतःसुद्धा आपल्याला त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व व्हावं लागतं की मी तुमच्यापेक्षा वेगळी नाही आहे. ज्यावेळेला मी असं म्हणेल की मी तुमच्यापेक्षा वेगळी आहे, तर त्यांच्यामध्ये तो न्यूनगंड येईल. तर तो न येऊ देता की आपण सगळे एकच आहोत आणि आपल्याला एका प्लॅटफॉर्मवर येऊन काम करायचं आहे. तुमचं मूल आणि एक त्यांना खात्री दिली जाते, ॲश्युरन्स दिला जातो की नाही, तुमचं मूल, माझं मूल बोलायला लागलं, मला हा स्ट्रगल करावा लागला, तुम्हालाही हा स्ट्रगल करावा लागेल आणि तुमचं मूल नक्की बोलेल. तर हे जेव्हा आपण त्यांना अश्युअर करतो तर त्यांना कुठेतरी एक हे वाटतं, आशेचा किरण दिसायला लागतो आणि त्यामधून मग त्या पुढे चालत जातात. आणि सोबतच मागची जी मुलं असतात किंवा आधी बोललेली मुलं जी असतात किंवा बोलत असलेली मुलं असतात, त्यांच्याकडे पाहून त्यांना एक समाधान वाटतं की नाही, ही मुलं बोलू शकत आहेत, त्यांना 4 वर्ष झाले आहेत, तर मी आता नवीन आलेली आहे, मलाही ही संधी, माझ्या मुलालाही ही संधी मिळेल. तो आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होतो. म्हणजे जेव्हा अशी बालकं आहेत, सामान्य बालकांप्रमाणेच जेव्हा असामान्य असं काहीतरी एक वेगळं बालक आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा आईची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. तर आईचं काय काय काम असतं, ती कशा पद्धतीने त्याला ट्रेनिंग देणार असते? आईचं तर सर्वात पहिलं आईचं हे असतं की माझं मूल कर्णबधीर आहे, ते ऐकू शकत नाही, या गोष्टीचा स्वीकार करणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जोपर्यंत मुलांचाच ते स्वीकार करणार नाही, त्याच्यावरती पुढे काहीच करू शकणार नाही. आणि त्यानंतर आमच्याकडे आल्यानंतर पहिले आपण त्यांना मार्गदर्शन आणि गायडन्स आणि हे करतो, काउन्सिलिंग केलं जातं त्यांचं, की एवढे दिवस तुम्हाला हे ज्याच्या मुलासाठी फ्री ठेवायचे आहेत. तुम्ही मुलाला जन्म दिला आहे तर ते मुलासाठी तुम्हाला बाजूला ठेवायचे आहे. तुम्हाला 4 वर्ष तुमचं करिअर असेल ते बाजूला ठेवा. मी सुद्धा माझं करिअर बाजूला ठेवूनच माझ्या मुलाचं रिहॅबिलिटेशन केलं. आणि करिअरची काही दिवस तुमचे संपणार नाही आहे, करिअर हे कुठल्याही वयात तुम्हाला चालू करता येतं वगैरे, हे सगळं सांगून. आणि काही जण असतात की आम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम येतात, काहींना फायनान्शियल प्रॉब्लेम असतात, तिथे पण आपली संस्था त्यांना हिअरिंग एडसाठी मदत करते किंवा त्यांना फ्री एज्युकेशनसाठी मदत करते. तर सगळ्या गोष्टी आपण त्यांच्या समजून घेऊन आणि त्यांना समजावून सांगून तिथे संवाद होतो आणि संवादातून काहीतरी सोल्युशन निघतं आणि आपण पुढे जायला लागतं. म्हणजे आपण जर पाहिलं तर मैत्रिणींच्या आपल्या हे लक्षात येईल की मदत करणाऱ्या भरपूर संस्था असतात. तुम्ही मदतीचा हात पुढे केल्यावरती मदत मिळणार आहे, पण मैत्रिणींनो लक्षात घ्या की तुमच्या बाळासाठी तुम्ही तुमचा स्वतःचा वेळ जो काढणार आहे तो मात्र तुम्हाला कुठेही विकत मिळणार नाही आहे. तुम्ही बाळासाठी जो वेळ काढणार असता किंवा तुम्ही त्याच्या विकासासाठी जो वेळ काढणार असता तो अत्यंत गरजेचा आहे. हे सगळ्यात पहिलं उदाहरण. मॅडम हे सांगा की अशी जी बाळं आहेत, कर्णबधीर बाळं, तर वयाच्या कोणत्या टप्प्यावरती आपण यांच्यावरती काम सुरू करू शकतो? आपण लवकरात लवकर अर्ली डिटेक्शन, अर्ली इंटरव्हेन्शन, म्हणजे लवकरात लवकर निदान आणि लवकरात लवकर उपचार. आपण कुठलाही डिसीज असू दे किंवा कुठली डिसेबिलिटी असू दे, काही असू दे, तर त्याच्यावर हाच फॉर्म्युला
लागू पडतो की जेवढा लवकर आपण निदान केलं आणि त्याच्यावर उपचार सुरू केले तर आपण त्याच्यावर मात करू शकतो. त्याशिवाय काही शक्य होत नाही. जर वेळ निघून गेलेली असेल तर आपण त्याच्यावर मात करू शकत नाही. तर लवकर निदान आणि लवकर उपचार हा एक फॉर्म्युला आपण तिथे यूज करतो. तर बाळाची तिसऱ्या दिवशी, बाळ जन्मानंतर तिसऱ्या दिवशी जर OAE केल्या गेली आणि त्यानंतर त्याचं निदान जर झालं तर 3 महिन्यापर्यंतच्या वयातच आपण त्याला हिअरिंग एड लावू शकतो आणि ते बाळ आईच्या मांडीवर झोपल्या झोपल्या भाषा ग्रहण करण्याच्या स्थितीमध्ये येऊन जातं आणि आईचे जे पुढचे कष्ट असतात ते तिथेच कमी होऊन जातात. नाहीतर आणि त्यामध्ये काय असतं की 0 ते 3 वर्ष वयोगटामध्ये मुलांच्या ब्रेनची प्लास्टिसिटी जी असते, लवचिकता जी असते ती खूप जास्त असते. त्याच वयात मूल चालायला शिकतं, त्याच वयात मूल बोलायला शिकतं, त्याच वयात मूल खेळायला शिकतं, हसायला शिकतं, जेवायला शिकतं. आणि आपल्याला एका वेळेला काही शिक म्हटलं की एक सायकल पण आता शिक, गाडी पण एकाच वेळेला शिक, किंवा आणखी एखादी गोष्ट, एक संगीत पण याच वेळेला शिक, तर नाही आपण नाही करू शकत ते एका वेळेला. पण त्यांचं नसतं तसं. त्या काही पण दिलं तरी ते कोरडा स्पंज असतो त्याप्रमाणे ते पाणी ॲब्सॉर्ब करतो, त्याप्रमाणे त्यांचा ब्रेन जे काही दिलं ते ॲब्सॉर्ब करत असतो. म्हणून लवकर निदान जर झालं आणि लवकरात लवकर बाळाचं प्रशिक्षण सुरू झालं तर आईला खूप त्याची मदत होते आणि आईचे, पालकांचे, सगळ्यांचे आणि टीचर्सचे पण सुद्धा कष्ट खूप कमी होतात त्याच्यामध्ये. खूप नैसर्गिकपणे त्यांच्यामध्ये वाचा, भाषा सगळं खूप नैसर्गिकमध्ये झिरपल्या जातं आणि खूप छानपणे ते आपल्याला प्रतिसाद देऊ शकतात. हो ना, जे एक सामान्य बाळ शिकणार आहे तसंच या बाळाचं पण जेवढं लवकर तुम्ही निदान करून घेणार आहात तितक्या लवकर प्रगती साध्य होणार आहे. आणि बाळ तुम्ही सांगितलं की जसं एका वेळेला खूप सगळ्या गोष्टी शिकत असतं तसंच जितक्या क्रिया तो करणार आहे तितके शब्द त्याला लागणार आहेत आणि तसा त्याच्या भाषेचा पण विकास त्यावेळेलाच अगदी योग्य पद्धतीने होणारा असतो. हे झालं आपण सांगितलं की ज्यांचं लवकर अर्ली डिटेक्शन झालं आहे किंवा ज्यांना कळलं आहे, ज्या पालकांच्या लक्षात आलं आहे. पण काही बालकं तुमच्यापर्यंत तुम्ही सांगितलं, आपण मुलाखतीपूर्वी जेव्हा बोलत होतो की बरेचसे काही लोक उशिरा येऊन पोहोचतात, 2-3 वर्षानंतर असेल, 4 वर्षानंतर असेल, किंवा एक सामान्य याच्यानंतर आपण वाट पाहतो कधी कधी की हा उशिरा बोलतो आहे, याला उशिरा म्हणजे ऐकायला काही एखाद्या वेळेला पालकांना नाही लक्षात येत. मग अशा बालकांसाठी जेव्हा ट्रेनिंग द्यायचं किंवा त्यांना भाषा शिकवायची आहे तर त्याची काय पद्धत असते? त्याची पद्धत कशी, तरीसुद्धा कितीही मोठं मूल असेल तरी आईची इन्व्हॉल्वमेंट ही लागणारच आहे. कारण एवढं मोठं मूल आपल्यासोबत आपण शाळेमध्ये त्याला ॲकोमोडेट नाही करू शकत. मग शाळेमध्येच आपण त्याला प्रवेशित नाही करू शकत आणि त्याला बाकीचे शाळा, त्याची स्वतःची शाळा पण असते, तिकडे पण जायचं असतं, त्याच्या ॲक्टिव्हिटीज असतात घरी, त्यात त्याला करायच्या असतात. तर अशा वेळेस आपण त्यांना 1 तासासाठी किंवा 2 तासासाठी आपल्याकडे बोलवतो. काही मुलं असतात की त्यांना अभ्यासामध्ये अडचणी येतात, त्यांना त्यांच्या अभ्यासातील अडचणी ॲडॉप्टेशन मेथडनी, म्हणजे काही सोपं करून, पुस्तकामधला काही असेल, कुठलाही भाग असेल तो सोपा करून त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आणि त्यांचा अभ्यासामधला इंटरेस्ट वाढवणे, हे काम मोठ्या मुलांवर केलं जातं. किंवा स्पीचमध्ये प्रॉब्लेम असेल तर त्यांचे स्पीचमधले प्रॉब्लेम काढल्या जातात. आणि काही भाषेवर असेल तर भाषा पण आपण त्यांना की नाही, ही भाषा तुझी एज ॲप्रोप्रिएट नाही आहे, जसं आपण म्हणतो की वयानुरूप भाषा यायला पाहिजे. आणि ती त्याच्याकडे, आता जर तो 10-15 वर्षाचा मुलगा असेल आणि त्याच्याकडे 15 वर्षाच्या मुलाची भाषा आणि ज्ञान नसेल तर ते सगळं आपण इथून मग त्याच्यासाठी आपण त्याला मोटिवेट करतो की तुला हे ज्ञान घ्यायचं आहे, तुला ही भाषा घ्यायची आहे, तुला अजून ग्रामरमधलं हे समजत नाही आहे, किंवा तू हे चुकीचे वाक्य बोलतो आहे, चुकीचं स्पीच उच्चारतो आहे. तर याच्यावर काम केलं जातं. पण त्यांना दररोज 1 तासासाठी किंवा 2 तासासाठीच आपण त्यांना आपल्या शाळेमध्ये हे करू शकतो किंवा आपल्या केंद्रामध्ये आपण त्यांना मदत करू शकतो. म्हणजे आईला ट्रेनिंग दिलं जातं, आईला पण, आणि आईने त्याच्याकडनं काय काय कोणत्या पद्धतीने करून भाषा वाढवून कशी घ्यायची, स्पीच कसं काढून घ्यायचं वगैरे. तर आईला पण एक टीचरच बनावं लागतं ॲक्च्युअल, पण होऊन जातं ते पण करतात लवकरच. टीचरकडे पाहून मॉडेलिंग वगैरे करून त्यांना लगेच ते येऊन जातं. आपण एरवीला पण सांगत असतो की आई हा आपला पहिला गुरु असते. आणि खरं तर आपण जेव्हा बघतो की तिला ही संधी मिळते अशा बालकांच्या बाबतीत म्हणा, की तिला स्वतःला सिद्ध करायचं आहे की मी एक चांगली शिक्षिका पण याच्यासाठी झाली आहे आणि याच्याकडनं मी सगळं करून घेणार आहे. काय अडचणी असतात अशा बालकांना शिकवताना? शब्द असतील किंवा ऐकायला येत नाही आहे किंवा जे काही त्यांचं समन्वय साधायचं आहे
तर तो कुठल्या प्रकारे असला पाहिजे? त्यांचं ज्ञान पहिले वाढवावं लागतं. पहिले पालकांचं ज्ञान, पालकांना या गोष्टीत लिटरेट करणं खूप गरजेचं असतं, की तुमच्या बाळाच्या श्रवणयंत्राची काळजी कशी घेतली पाहिजे, तुमच्या बाळाचं श्रवणयंत्र कोणत्या प्रतीचं असलं पाहिजे, तसंच त्या श्रवणयंत्रामधून तुमच्या मुलाला रोज हे आवाज जातात की नाही त्याची तुम्ही टेस्ट करता का. तर हे सगळं ट्रेनिंग पहिले पालकांना द्यावं लागतं आणि त्यांना त्या बाबतीत अवेअर बनवावं लागतं. आणि त्यानंतर मग त्यांना आपण मुलांना कसं शिकवायचं आणि मुलांकडून कसं करून घ्यायचं, त्यांचे बिहेवियरल प्रॉब्लेम जे असतात की वयानुरूप ते वाढत असतात. प्रत्येक वयाच्या टप्प्याला मुलांमध्ये बिहेवियरल प्रॉब्लेम येतात, नॉर्मल असू दे किंवा कर्णबधीर असू दे. पण ते बिहेवियरल प्रॉब्लेम कसे काढायचे, कोणत्या वयात प्रेमाने काढायचे, कोणत्या वयात रागावून काढायचे, तर हे सुद्धा त्यांना त्याचं ट्रेनिंग दिलं जातं. आणि त्यानुसार मग ती आई घडत जाते, तसं तसं ते बाळपण घडत जातं आणि मूल पण तयार होतं. समाजात आपण त्यांना सामान्य प्रवाहात जेव्हा आणतो, शिक्षणाच्या म्हणा किंवा इतरही म्हणा, तर कुठल्या टप्प्यावरती ही मुलं सामावल्या जाऊ शकतात, की तो पण त्यांचा प्रत्येकाचा वैयक्तिक वेगळा वेगळा असतो? नाही, जी मुलं अगदी अर्ली इंटरव्हेन्शनमध्ये आलेली आहे, 1.5 ते 2.5 वर्षापर्यंत जी सेंटरमध्ये पोहोचतात आणि ट्रेनिंग घेऊन ती 4-5 वर्षापर्यंत, 5-6 वर्षापर्यंत ट्रेनिंग घेऊन पक्व होतात, त्यावेळेला ती पहिलीपासूनच मेनस्ट्रीममध्ये जातात, नॉर्मल शाळेमध्ये, सामान्य शाळेमध्ये जाऊ शकतात. पण काही मुलं असतात की 5 वर्षावरती आपल्याकडेच येतात, 5-6 वर्षावर येतात. अशा मुलांना नॉर्मल शाळेत घालताना त्यांच्याकडे पूर्ण भाषा नसते, पूर्ण वाचा नसते, समजण्याची भाषा नसते किंवा बोलण्याची पण, व्यक्त होण्याची पण भाषा नसते. तर अशा वेळेस काय होतं की आपण त्यांना आपल्याकडे शाळेचा एक सेटअप असतो, त्या शाळेमध्ये त्यांना पूर्ण 10 ते 5 वाजेपर्यंत ठेवून त्यांच्यावर त्यांच्या आईसोबत त्यांना तिथे ठेवून त्यांच्यावर वर्क केलं जातं की नाही हे सगळं शैक्षणिक पण तुला आलं पाहिजे याच वेळेला, नॉर्मल जे व्यवहारात जे बोलणं आहे ते पण तुला आलं पाहिजे. तर त्यासाठी त्याच्यावर सर्व टीचर्स मिळून, सगळे टीम मिळून त्याच्यावर वर्क केलं जातं. ऑडिओलॉजिस्ट, डॉक्टर्स, स्पेशल एज्युकेटर्स वगैरे सगळे मिळून त्याच्यावर, आणि माता पालक सगळ्यांनी मिळून वर्क केलं जातं. आणि मग ती मुलं जवळपास 10 वर्षाची वगैरे झाली की आपण त्यांना मेनस्ट्रीममध्ये प्रवाहित करतो. म्हणजे व्यक्त होण्याच्या बरेचसे माध्यमं आहेत, पण भाषा हे सर्वात महत्त्वाचं माध्यम आहे आणि ते शिकताना कर्णबधीर पालकांना बऱ्याचशा अडचणी येऊ शकतात. त्यावरती मैत्रिणींनो मात केल्या जाऊ शकते. महत्त्वाची भूमिका असते ती माता पालकांची, अर्थात पालकांची आहेच, पण मातेची जास्त महत्त्वाची भूमिका आहे. तर ही भूमिका काय समजून सांगू आपण आणखीन विस्तृतपणे, की तिने काय काय काळजी घेतली पाहिजे या बालकांची? सर्वप्रथम तिने बालकांची आहाराची काळजी घेणं महत्त्वाचं आहे, की रेडीमेड फूड आणून त्याला खाऊ घालणं किंवा बिस्किट, चॉकलेट्स वगैरे, तर हे यामुळे काय होते की आरोग्याला तर घातक ठरतंच ते, पण मानसिकतेला पण घातक ठरतं हे फूड. तर तिने तिच्या बाळाच्या आहाराची काळजी घेणं एक महत्त्वाचं आहे. दुसरा टप्पा येतो मग त्याच्या ऐकण्याच्या याच्यावरच्या, तर ते श्रवणयंत्र आणि त्याचं हिअरिंग मॅनेजमेंटची काळजी, म्हणजे श्रवण व्यवस्थापन ज्याला म्हणू शकतो आपण. तर ती काळजी घेणं खूप महत्त्वाची आहे, की माझ्या मुलाला हिअरिंग एड आज बंद आहे, तर असं नको व्हायला, त्याच्यासाठी मला काय करायला पाहिजे, मी काय केलं पाहिजे, माझं मुलाचं हिअरिंग एड बंद पडू नये म्हणून मी कोणती काळजी घेतली पाहिजे. तर हे व्यवस्थापन तिला आलं पाहिजे. त्यानंतर तिला भाषा देण्याचे जे टेक्निक्स आहेत ते टीचर्सकडून ॲक्वायर करता आले पाहिजे, की मला माझ्या मुलाला अशा प्रकारची भाषा द्यायची आहे, मला इथे घेऊन जायचं आहे, मला आज हे दाखवायचं आहे आणि प्रत्यक्ष दाखवून प्रत्यक्ष कृतीतून हे सगळं मला करून घ्यायचं आहे. तर हा ताण खूप असतो, त्या आईवर खूप एक ताण असतो, पण हे सगळं करायचं असतं. तर हे जवळपास 1-2 वर्ष लागतात तिच्या अंगवळणी पडायला ह्या गोष्टी, पण एकदा का अंगवळणी पडल्या की ती खूप छान प्रकारे ती त्या मुलाला हँडल करू शकते आणि चांगलं पुढे घेऊन जाऊ शकते. अशी माझ्याकडे तर अशिक्षित आई की जिला लिहिता येत नव्हतं, ती नुसती पुटपुट करायची, टीचर्स जेव्हा शिकवत असायच्या तेव्हा मागे अशी पुटपुट तोंडातल्या तोंडात काहीतरी बोलत असायची, पण ती ग्रहण करायची की मला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, तर मला घरी जाऊन याला हे सांगता आलं पाहिजे. आणि असं करत तिने तिच्या मुलाला आज गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगला, अमरावतीला आज तो इंजिनिअरिंग करतोय मुलगा, अशिक्षित आईचा मुलगा, की तिला समजत नव्हतं की मला कसं शिकवायचं आणि काय शिकवायचं, पण तिने बसून
तिथे टेक्निक ॲक्वायर केले आणि तिच्या मुलाला आत्मविश्वास दिला की नाही तू करू शकतो, तू कर. आणि मुलंही साहजिक हुशार होतच म्हणा, पण आईचं पण तेवढा सपोर्ट मिळाला. म्हणजे प्रत्येक आईमध्ये एक हिरकणी दडलेली असते, तर त्याचंच उदाहरण आपण आता सांगितलं. पालकांची भूमिका आपण सांगितली. इथे मला थोडी समाजाची भूमिका विचारायची आहे. मला स्वतःला आता अक्षरशः आठवतं, डोळ्यासमोर माझ्या उभं राहत आहे. माझ्या लहानपणी आमच्या घराच्या बाजूलाच मूकबधीर विद्यालय होतं आणि तिथल्या मुली आम्ही जेव्हा बघायचो किंवा त्या आमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायच्या, तर आमच्या चेहऱ्यावर प्रचंड आश्चर्य असायचं. म्हणजे आम्ही लहान, त्यामुळे प्रचंड आश्चर्याने त्यांच्याकडे बघायचो की यांना ऐकायला येत नाही आणि हातवारे काहीतरी करून सांगतात. आम्ही ते समजून घेण्याचा प्रयत्न करायचो. पण बरेचदा असं होतं की खूप विचित्र यांनी बघितलं जातं अजून पण समाजामध्ये. तर समाजाची भूमिका काय सांगू आपण? ह्या बालकांना सामान्य करण्यामध्ये समाजाची पण एक भूमिका आहे. बरोबर, अगदी चांगला प्रश्न आहे हा. कारण आपल्याला समाजापर्यंत संदेश पोचवायचा आहे, तर आणि हा या मीडिया थ्रूच पोचवल्या जाईल. तर मला एकच सांगावंसं वाटतं की या मुलांना सिम्पथी, एक तर दोनच गोष्टी होत आहेत त्यांच्यासोबत. एक तर त्यांची हेटाळणी केल्या जाते किंवा त्यांच्याबद्दल अतिशय सिम्पथी निर्माण दिल्या जाते त्यांना. तर ह्या दोन्ही गोष्टी टोकाच्या न करता त्यांना मदत म्हणून समाजाने पुढे यावं, त्यांना मदत करायची, की त्यांच्यासोबत कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करायचा, त्यांची भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि कारण भाषेतूनच भावना व्यक्त होत असतात. मग त्यांची भाषा जर समजून घेतली समाजाने, तर त्यांच्या भावना म्हणजे समाजापर्यंत पोहोचतील आणि ते भावनिकदृष्ट्या स्ट्रॉंग होतील ती मुलं पण, की नाही माझ्या भावना कुठपर्यंत तरी कुणाला तरी पोहोचत आहे आणि मला त्याचा खूप छान हे होतं आहे. म्हणजे मला खूप छान वाटतं आहे. आपली गोष्ट कोणीतरी ऐकून घेतली, आपलं दुःख कोणीतरी ऐकून घेतलं, की जसं आपल्याला छान वाटतं तसं त्यांना पण त्या भावना असतात. पण त्यांच्या भावना समजून घेणं हे समाजाचं एक पहिलं कर्तव्य आहे. आणि दुसरं कर्तव्य, त्यांना होईल तिथे मदत केली पाहिजे. त्यांना जेव्हा आपण सामान्य प्रवाहात तेव्हा आपण जेव्हा पाठवतो, प्रत्येक संधी त्यांना प्राप्त करून दिली पाहिजे, की आज तुला भाषण करायचं आहे, म्हणजे शाळेत गेल्यानंतर भाषणाची वेळ आली आहे तर तू पण करून बघ, किंवा तुला हे करायचं आहे, तुला नृत्यामध्ये आवड आहे तर तू हे करून बघ. नाही पण हिला जमणार नाही किंवा याला जमणार नाही, ह्याला कर्णबधीर आहे, ह्याला काही हे होणार नाही, थोडेसे एफर्ट्स कमी जास्त होतील. पण त्याला जर संधी दिली, प्रत्येक ठिकाणी जर संधी दिली, तर ते बाळसुद्धा नक्की छान आपलं स्वतःला प्रेझेंट करू शकेल, अशी खात्री मीच देते. नक्की नक्की. मॅडम, मला हे सांगा, जेव्हा आपण एवढं काम करतो, सोपं नाही आहे हे सगळं करणं, अशा वेळेला आपल्याला कोणाची तरी एक खंबीर अशी साथ असते, पाठिंबा असतो, तर तो तुम्हाला कोणाचा लाभला? खंबीर साथ म्हटली तर सर्वप्रथम तर मला माझ्या मिस्टरांची, म्हणजे माझे हजबंड जे आहेत श्रीकांत बनसोड, त्यांची, तसंच माझे सगळे कुटुंबीय आणि माझ्याकडे येणारी प्रत्येक व्यक्ती जी मला जुळत गेली, ती मला साथ देत गेली. म्हणून हे सगळं होत गेलं, की माझ्या मैत्रिणी आहेत काही अकोल्यामधल्या, किंवा माझा जो टीचर स्टाफ आहे सगळा, ती इतके प्रामाणिकपणे आणि डिवोशननी काम करतात की त्यांना संध्याकाळी 6 वाजले तरी, कधी त्या 6:30 वाजले, 7 वाजले घरी जायला, तरी कधी मला म्हणणार नाही की आज आम्हाला उशीर होतोय म्हणून. तर असा स्टाफ माझ्यासोबत आहे. आणि आमचे ट्रस्टी जे आहेत ते सगळे खूप स्वतः येऊन काम करून, तर इतर संस्था असेल तर तिथे काय होतं की ट्रस्टींची इन्व्हॉल्वमेंट नसते, पण इथे प्रत्येक ट्रस्टी, कोणी शिकवायला येतं, कोणी काही ॲक्टिव्हिटीज घ्यायला येतं, कोणी योगा घ्यायला येतं, कोणीतरी काहीतरी फंडिंगसाठी हे करतात, प्रयत्न करतात. तर असे सर्वात जी टीम आहे आमची एकवीराची, ही एकत्रितपणे येऊन सगळं काम करते. आणि म्हणून हे काम पुढे चाललं आहे खरं तर. कारण जसं आपल्या हाताला 5 बोटे असतात, पण एका बोटाने काम होत नाही, पूर्ण मुठ्ठी 5ही बोटं असेल तरच ते काम चांगल्या प्रकारे होऊ शकतं. तसंच एकवीराचं पण हा सगळा जो आहे गोतावळा पूर्ण, ते जेव्हा एकत्र येऊन काम करतात त्यावेळेलाच आमचं काम आता हे पुढे जात आहे. तर त्यासाठी ते मी सगळ्यांना पहिले खूप खूप म्हणजे धन्यवाद म्हणेल, की ते सगळे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत म्हणून. आणि नाव फक्त माझं होत आहे, पण ॲक्च्युअल हे माझं कामच नाही आहे, हे काम सर्वांमिळूनचं आहे आणि सर्वांचं आहे. सखी, लक्षात घे, जेव्हा तू स्वतः खंबीर असशील ना, तर तेव्हा निश्चितच मला असं वाटतं घरच्यांपासून सगळ्यांची साथ आपल्याला मिळते आणि आपलं जे ध्येय आहे ते आपण प्राप्त करू शकतो. जाता जाता हे सांगेल की कर्णबधिरांचे प्रत्येक पालकांना किंवा समाजाला मला हा संदेश द्यायचा आहे की होईल तेवढ्या लवकर
म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटने सुद्धा हे सगळं सुरू केलेलं आहे आता काही काही ठिकाणी. तर हे सगळीकडे असं चालू व्हावं की पहिल्या 3 दिवसाच्या आत किंवा 8 दिवसाच्या आत एक OAE टेस्ट मुलाची आणि लवकरात लवकर त्याचं डिटेक्शन आणि लवकरात लवकर इंटरव्हेन्शन त्याच्यामध्ये. जसं आता बाहेरच्या कंट्रीजमध्ये होतं की 3-8-3-6-9 असा त्यांचा जो फॉर्म्युला आहे की 3 महिन्यात डिटेक्शन, 6 महिन्यात हिअरिंग एड आणि 9 महिन्यामध्ये त्याचं प्रशिक्षण सुरू. तर असं जर झालं आपल्याकडेही तर खूप छान होईल आणि कर्णबधिर किंवा मूकबधिरत्व हे अपंग आपण पूर्णपणे निर्मूलन करू शकू त्याचं. जसं पोलिओ निर्मूलन झालं तसं आपण या अपंगत्वाचं पण एक निर्मूलन करू शकू. तर हा संदेश मला समाजाला द्यायचा आहे. बरेचदा मैत्रिणींनो होतं असं की आपल्या मनाला कुठेतरी बधिरता आलेली असते, बऱ्याचशा समस्या जेव्हा आपण सोडवू शकत नाही तेव्हा. तर मला असं वाटतं आज आपण सुचिताताईंशी बातचीत केली, कर्णबधिरांसंबंधी जाणून घेतलं आणि त्यांच्या स्वतःच्या उदाहरणातून आपल्याला हे नक्कीच लक्षात आलं आहे की आपण ह्या सगळ्या आपल्या समोर ज्या समस्या आहेत तर त्यांच्यासाठी नक्कीच उपाय शोधू शकतो, त्यातनं मार्ग काढू शकतो, त्याच्यावरती मात करून आपण आपलं ध्येय गाठू शकतो. मॅडम, आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि छान अशी बातचीत आमच्यासोबत केलीत आणि खूप एक चांगलं उदाहरण आमच्या मैत्रिणींसमोर ठेवलं. त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅम.